नमस्कार मंडळी, विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण भेंडीची रेसिपी बघणार आहे। त्यासाठी आपण कोवळी हिरवीगार अशी भेंडी आपण घेतलेली आहे। ती भेंडी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता आपण ती भेंडी छान उभ्या शेपमध्ये आपल्याला कापून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बघा मी कापून घेत आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला ही भेंडी उभ्या शेपमध्ये कापून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपल्याला ही सगळी कापून घेतलेली भेंडी आहे ती छान आपल्याला अशी मोकळी करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर ही आपण एका बाउलमध्ये टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने बाउल घेऊन आपण यामध्ये हे जे कापून घेतलेली भेंडी आहे ही टाकून घ्यायची आहे। बघा अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपण त्यामध्ये थोडेफार अंदाजे त्याला लागेल इतपत थोडे आपण त्यामध्ये बेसन पीठ घालणार आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये कॉर्नफ्लोअर घालणार आहे। जास्त प्रमाणात नाही, आपल्याला लागेल इतपतच घालायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये पांढरे तीळ घालणार आहे, अजवाईन घालायची आहे आणि आपण थोडी चवीसाठी त्यामध्ये सोप घालणार आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये लसणची पेस्ट घातलेली आहे आणि थोडा आपल्याला चवीसाठी आपल्याला किंचित मसाला घालायचा आहे थोडा आणि लाल तिखट घालायचं आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये धनिया पावडर घालणार आहे, हळद घालायची आहे। त्यानंतर आपण कोथिंबीर सुद्धा टाकून घेणार आहे आणि आपल्याला आंबट थोडी टेस्ट येण्यासाठी यामध्ये लिंबू पिळून घ्यायचे आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा ऑप्शनल आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि आता आपण हे सगळे मिश्रण आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहे। हलक्या हाताने अगदी आपल्याला हे वर खाली असे मिक्स करून घ्यायचे आहे। जास्त एकदम दाबून आपल्याला पेस्ट करायची नाही आहे याची। आणि थोडा वेळ आपण याला अगदी 2 मिनिट आपल्याला 2 ते 3 मिनिट झाकून ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण आता हे झाकून ठेवलेले होते। आता यामध्ये आपण कडकडीत असे तेल आपण यामध्ये टाकून घेणार आहे मोहनासाठी। त्यामुळे आपले भजे अतिशय क्रंची आणि खुसखुशीत होतात। आता आपण हे छान वर खाली पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने बघा। आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचे आहे। आणि आपले तेल तापत ठेवलेले होते, तेल आपले तापून झालेले आहे। आता आपण यामध्ये भेंडी फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने बघा आपण एक तुकडा आपण टाकून बघितला होता, तर आपले तेल छानपैकी तयार झालेले आहे। आता आपण यामध्ये अशा पद्धतीने सगळेच आपण यामध्ये भेंडी फ्राय करून घेणार आहे। अशा पद्धतीने आपण त्याचे पकोडे तयार करून घेणार आहे आणि खायला अतिशय चविष्ट लागतात। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, मुलांना तर खूपच आवडतात। त्यामुळे भेंडी न खाणारे सुद्धा अशा पद्धतीने जर आपण बनवले तर भेंडी नक्कीच खातील। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करा। बघा किती छान क्रंचीनेस आलेला आहे त्यामध्ये आणि तयारी ही आपली भेंडी फ्राय झालेली आहे। बघा त्याचे पकोडे तयार झालेले आहे। तर आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपली ही भेंडी जी बनवली आहे, जे पकोडे बनवलेले आहे ते अतिशय क्रंची आणि त्यामध्ये जास्त प्रमाणात बिलकुलच ऑइल नाही आहे। तुम्ही बघून घ्या लास्टमध्ये जेव्हा आपण तुम्हाला मी दाखवेल तेव्हा। आणि खायलाही अतिशय क्रंची आणि चविष्ट झालेले आहे, आंबट आणि अशी छानपैकी फ्लेवरमध्ये त्याची। बघा तुम्ही बघू शकता आपले भेंडी पकोडे तयार झालेले आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या। बघा आता होळी आलेली आहे, त्यासाठी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्याकडे जर कोणी येत असेल तर तुम्ही ते बनवून बघा।
आणि कोणी सबस्क्राईब केले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा. असेच नवनवीन पदार्थ बघण्यासाठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार राहा. धन्यवाद.